पश्चिमेला परत 3 खंड येतात, पश्चिम वायव्य, मधोमध पश्चिम आणि पश्चिम नैऋत्य. जो उत्तर वायव्य तसाच पश्चिम वायव्य, उत्तर वायव्याला जो ग्रह मिळाला चंद्र तोच पश्चिम वायव्याचा ग्रह आहे तो चंद्र. पश्चिम वायव्याच्या खंडाचा पालक आहे तो वायुदेव, त्याची भार्या अंजना देवी आणि त्याची जी लक्ष्मी आहे ती विजयलक्ष्मी. पश्चिम दिशा बरोबर मधोमध, त्या घराच्या त्या वास्तूची पश्चिम दिशा मधोमध, त्याचा जो ग्रह आहे तो आहे शनी. त्याचा जो पालक आहे तो वरुणदेव आणि त्याची भार्या आहे ती कालिका माता आणि त्याची लक्ष्मी आहे ती गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे हत्तीवर बसलेली लक्ष्मी. म्हणजे असं आपण इमेजिन करू की हत्तीवर बसून ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये त्या प्रॉपर्टीमध्ये येते असा त्याचा तो अर्थ निघतो. पश्चिम नैऋत्य खंडाकडे येऊ आता आपण. पश्चिम नैऋत्य आणि दक्षिण नैऋत्य हा नैऋत्य खंड आला. त्या नैऋत्य खंडाचा जो ग्रह आहे तो राहू आणि केतू, हे दोन्ही ग्रह त्या खंडामध्ये बसलेले आहेत. त्या राहू आणि केतू त्या खंडाचे ग्रह आहेत आणि त्याचा जो पालक आहे तो नैऋती आणि त्याची जी भार्या आहे ती दीर्घादेवी. दीर्घादेवी ही दीर्घ आजार निर्माण करणारी सुद्धा दीर्घादेवी आहे आणि त्याची जी लक्ष्मी आहे ती धैर्यलक्ष्मी. म्हणजे ह्या खंडाचं जर प्रभुत्व असेल तर त्या खंडाला मिळालेलं आशीर्वाद हा धैर्य असतो. धीर मिळणे किंवा धैर्य मिळणे हे त्या कोपऱ्याचं काम आहे.